हाँ हाँ हाँ। नमस्कार, इंडियन हेडलाइन न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है और मैं संपादक तुषार कमल पशीने और मैं आपका हार्दिक स्वागत करता हूँ। आज हम आए हुए हैं नागपुर और आज हमारे खास मेहमान हैं सौ वीना गजानन जी पटले, जिन्होंने कलचुरी, कलाल, कलार, कलवार समाज के लिए इनका योगदान अभी तक चालू है। और इनके बारे में बताना चाहेंगे तो ये वीना गजानन पटले जी अध्यक्ष है महिला आघाड़ी कोसरे कलार समाज नागपुर से और महिला समिति राष्ट्रीय कलचुरी एकता महासंघ की प्रदेश प्रवक्ता है और सर्वभाषीय कलार समाज ट्रस्ट नागपुर की विश्वस्त है और माजी विश्वस्त कोसरे कलार समाज ट्रस्ट नागपुर से है और कार्यकारिणी सदस्य है माँ रेणुका विहार महिला मंडल नागपुर। दीदी, आपका इंडियन हेडलाइन न्यूज डेस्क में हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। और इनके बारे में और एक बात बताना चाहेंगे, लक्ष्मण रावजी मानकर स्वर्गीय आमगांव, जो कि माजी आमदार और खासदार, ये उनकी सुपुत्री भी है। आप अपने बारे में और समाज के बारे में आप क्या संदेश देना चाहेंगे दीदी? नमस्कार, मी सौ वीना गजानन पटले, पूर्वीची वीना लक्ष्मणराव मानकर हे माझे वडील आणि मी समाजात लहानपणापासूनच म्हणजे 15 वर्षाची 16 वर्षाची असतानापासून मी विद्यार्थी परिषदेमध्ये काम करायची आणि त्याच जोरावर माझ्या घरातली आई वडिलांचे संस्कार, तिथलं वातावरण हे बघून माझ्या मनामध्ये म्हणजे आपोआप अशी सामाजिक भावना निर्माण झाली। लोक म्हणजे घरी खूप लोक यायचे, तर आम्हाला सवय होऊन गेली होती की आपण त्यांचा आदरातिथ्य कसं करायचं बा, आपले वडील त्यांच्याशी कसे वागतात आणि म्हणजे कसं लोक सन्मान हे करतात। त्याच्यामुळे आम्हाला लहानपणापासून आम्हाला बालकडू सामाजिक क्षेत्र मिळालं आणि त्यांचं सहकार्य मिळाल्यामुळेच मी लग्नानंतरही म्हणजे ह्या कार्यामध्ये मी सहभागी झाली। आधी तर मी मुलं माझे लहान असताना मी आपल्या क्लासेस सुद्धा घेतले, मी सिव्हिल क्लास घेतले, कपड्यांचे क्लासेस घेतले, म्हणजे रुखवंत केले। त्या परिस्थितीमध्ये मी सगळेच कामं केले आणि त्या कामाच्या जोरावर माझ्या मिस्टरांची पण मला काही मनाई नव्हती। माझे मिस्टर बँक ऑफ इंडियाला त्यावेळेस कॅशियर होते, आता तर माझे मिस्टर मॅनेजर म्हणून रिटायर झालेले आहे आणि मला त्यांचा खूप म्हणजे सहयोग मिळालेला आहे की म्हणजे मला कधी म्हणजे मनाई केली नाही सामाजिक कार्यात की तू हे करू नको, की तू ते करू नको, की कुठे जाऊ नको। मला आजही म्हणजे त्यांची मनाई नाही आहे कोणत्या गोष्टीची आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मी आज हे सामाजिक कार्य करू शकते। आणि मी आज कोसरे कलार महिला आघाडीची अध्यक्ष आहे आणि सर्ववर्गीयांची पण अध्यक्ष मला मागच्या वर्षीच या लोकांनी नियुक्त केलेला आहे आणि मी ट्रस्टी सुद्धा दोन्ही कोसरे कलारची आहे आणि सर्ववर्गीयांची पण ट्रस्टी राहिलेली आहे आणि मला कामं करायला खूप आवडतात म्हणजे सगळ्यांना म्हणजे कोणाला पण मदत करणे, कोणाला कोणते प्रॉब्लेम असले त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे आणि मी हे काम करते म्हणून मी कधी कोणाच्या समोर असं सांगण्याची माझी वृत्ती नाही। मी सगळ्या स्तरामध्ये काम करते, मग तो गरीब आहे, श्रीमंत आहे किंवा खूप धनाढ्य आहे, मग मी ह्या गोष्टीचा कधीच विचार करत नाही आणि मी ह्या प्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करते। कोसरे कलारचं महिला मंडळ आहे आमचा, म्हणजे पूर्ण आमची म्हणजे बचत गटासारखी म्हणजे 40 लोकांची आमची पूर्ण ही आहे, समिती आहे आमची लेडीजची। आम्ही त्यांच्यानुसार आम्ही म्हणजे असं ठरवतो, एकत्रित बसतो आणि विचारविनिमय करून आम्ही कार्यक्रमाची रूपरेखा आखतो आणि त्या प्रकारे आम्ही म्हणजे मकर संक्रांतीचे कार्यक्रम करतो, वधूवर परिचयाचे कार्यक्रम करतो। विविध म्हणजे विद्यार्थी म्हणजे आता 10वी 12वीचे समजा रिझल्ट लागले तर आम्ही त्या पोरांचे म्हणजे घरी अक्षरशः आम्ही त्यांच्या घरी जाऊन सुद्धा सत्कार करतो किंवा नाही जर प्रोग्राम आमचा अरेंज झाला तर आम्ही त्यांच्या घरी जातो किंवा मग एखाद्या ठिकाणी आम्ही प्रोग्राम अरेंज करतो आणि ते अशा प्रकारे आम्ही सगळे कार्य करतो। आणि सर्ववर्गीयांचं म्हटलं तर आम्ही सर्ववर्गीयांचाही सुद्धा कार्यक्रम घेतो एकत्रित। सर्ववर्गीय म्हटलं म्हणजे आपल्या सगळ्या शाखेतले लोक येतात त्यात आणि त्यातही मी महिला अध्यक्ष आहे आणि मी माझं लग्न झालं आणि जेव्हापासून मी इथे नागपुरात आलेली आहे, आता मला 25-30 वर्ष नागपुरात येऊन झालेले आहे, तेव्हापासून मी सर्ववर्गीयाच्या कार्यामध्ये म्हणजे कार्य करते आणि म्हणजे तेव्हापासून मला खूप आवड आहे। म्हणजे आजही मला आवड आहे, माझं आता एवढं 65 वर्षाचं वय झालेलं आहे पण तरी देखील मला माझी आवड कमी झालेली नाही आणि होणार सुद्धा नाही।
ना आता आमचा एकच उद्देश आहे. आता आम्ही कोसरे कलार समाजाच्या आणि आमचं म्हणजे जे आहे की स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्हाला विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि कार्यालय एक छोटंसं म्हणा आम्ही प्लॉट घेतलेला आहे आणि आमचा तोच ध्येय आहे की आम्ही ते कार्य आम्ही कंप्लीट करावं. गरीब पोरांना राहण्याची सोय होईल किंवा कोणी पेशंट वगैरे असले खेड्यातून आले समजा तर त्यांना राहण्याची सोय होईल, म्हणजे त्याचे 2 पैसे कमीत कमी वाचतील त्यांचे पैसे. तर आम्ही म्हणजे आमचा असा उद्देश आहे. आम्ही त्या प्रसंगाने आम्ही आता प्रयत्न करत आहोत. नमस्कार. ताई, एक और सवाल था जो कि हम अपने दर्शकों को आपके द्वारा ही बताना चाहेंगे. आपके जीवन में ऐसी सबसे बड़ी चुनौतियों में से ऐसी कौन सी चुनौती थी जो आपको उसका सामना करना पड़ा? जैसे कि आपके पिताजी स्वर्गीय श्री श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर जी, उनका योगदान राजनीति में और समाज के लिए जो समाज कारण में सबसे बड़ा रहा है, तो आप उनसे ही सीखकर जो आज आपकी जो आप 65 साल होते हुए भी आज आपने जो महिलाओं के लिए एक आवाज उठा रहे हो पूरे देश में, ना कि सिर्फ नागपुर और महाराष्ट्र में, संपूर्ण प्रदेशों में आपकी आवाज जा रही है और आप उसके लिए आवाज लगा भी रहे हो, तो आप उसके ऊपर आप क्या बताना चाहोगे? मला हेच म्हणायचं आहे, प्रसंग तर असे खूप जीवनात असे काही कठीण प्रसंग आले नाही आणि आलेही समजा प्रसंग आमच्यावर, पण आम्ही असं त्याला इग्नोर केल्यासारखं केलेलं आहे. जसे उदाहरणार्थ माझे वडील गेले तेव्हा म्हणजे आम्हाला खूप धक्का बसला, कारण की ते आम्हाला खूप आमचा आधार होता ते. पण आमचे वडील गेल्यानंतर माझा मोठा भाऊ आहे केशव लक्ष्मणराव मानकर, त्यांनी म्हणजे वडिलासारखं आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलं. आणि कुटुंबात म्हटलं तर माझ्या कुटुंबात म्हटलं तर आमचं लग्न झालं आणि माझे सासरे गेले. एका वर्षातच म्हणजे माझी मुलगी झाली आणि माझे सासरे गेले. म्हणजे तो पण असा बिकट प्रसंग आमच्यावर आला. आम्ही तसं पाहिलं तर वयाने तेव्हा लहानच होतो. मी 20 वर्षाची होती आणि हे 25 वर्षाचे असतील आमचे साहेब. तर तेव्हा आम्हाला पण आम्ही असं हलून गेलो नाही, कारण का आम्हाला संस्कार असे होते की म्हणजे कोणती कठीण परिस्थिती आली तरी म्हणजे आपण ती परिस्थिती आपण मात करू, त्या परिस्थितीवर मात करू आणि आपण आपलं कार्य करू. तर मला असं विशेष हे न्यायला मला लोकांचं खूप सहकार्य मिळालं आणि कुटुंबातही मला सहकार्य मिळालं. बस मी एवढं सांगू इच्छिते. और एक सवाल था कि जैसे शिक्षा और आर्थिक आत्मनिर्भरता महिलाओं के जीवन में कितना महत्वपूर्ण रह सकता है? खूप महत्वपूर्ण मुद्दा आहे. आज महिला जर सशक्तीकरण म्हटलं, शिक्षण म्हटलं, त्यांच्याकडे शिक्षण असतील तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, त्या कोणाच्याही भरोशावर राहणार नाही. आणि शिक्षण म्हणजे हे नाही सबलीकरण, कुटुंबाला सुद्धा आधार करतील, कुटुंबाचा पण आधार बनेल त्यांचं. आणि शिक्षण म्हणजे हे नाही की आपण खूप शिकलो बा ना आपण म्हणजे कार्य असे वेगळेच करत आहोत, तेही नाही. आणि सामाजिक आणि कौटुंबिक ही पण जबाबदारी तेवढीच महत्वाची आहे. आपण जरी किती शिक्षण घेतलं तरी शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही खूप पुढच्या परिस्थितीवर जाऊ शकता. आणि महिलांना मला हेच सांगणं आहे, आपलं कुटुंब सांभाळून, आपलं घर सांभाळून आणि आपले सगळे नातेवाईक सांभाळून तुम्ही बाहेरच्या जगामध्ये जा, बाहेरचे कार्य करा, शैक्षणिक करा, आर्थिक करा, अजून परत कोणते पण कामं असले, कोणत्याही स्तरातील कामं असले ते आत्मनिर्भरतेने करा. म्हणजे यालाच मी शिक्षणाचं महत्व मानेल. कल्चुरी कलाल समाज में जो महिलाएं है, तो एक कलाल समाज जे आपले महिला आहेत त्यांना आपल्याकडून काय संदेश तुम्ही देणार? मी त्यांना एकच सांगेल की म्हणजे सगळ्या स्तरातल्या लेडीज आहेत, म्हणजे सर्ववर्गीय म्हटलं 12.5 जाती तर सगळ्याच आहेत. माझं जवळजवळ मला सगळ्याच महिला म्हणजे माझ्या ओळखीच्या आहेत आणि मला सगळ्या म्हणजे मान देतात. असं काही नाही, मला प्रत्येक स्तरातली लेडीज मला म्हणजे ओळखतात आणि मला मान देतात. मी त्यांना एवढंच सांगेल तर एकत्रित करून आपण जेव्हा आलो, एकत्रित आपण काम केलं तर आपण म्हणजे आपली म्हणजे सशक्तीकरण महिलांचं आपल्याला दिसून येईल आणि आपण खूप चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. सामाजिक कार्य म्हणा किंवा कोणतेही कार्य म्हणा, आपण जर सशक्तीकरण एकत्रितपणे आलो तर आपण खरंच सगळ्यांच्या पुढे जाऊ शकतो. आपने जैसे अभी बताया है कि बचत गट महिला है जो अपने समाज में अपना बचत गट चल रहा है, ठीक है, तो वो समाज के लिए जैसा बचत गट चल रहा है तो उसके बारे में कुछ बताना चाहेंगे आपकी, जैसे उनकी बचत क्या है और अपने समाज की महिलाएं और आगे कैसी बढ़ सकती है? आता सद्यस्थिती बचत गट म्हटलं तर आमच्या कॉलनीचा बचत गट आहे, आमच्या कॉलनीचा पण बचत गट आहे. आम्ही त्या बचत गटाचे मेंबर आहोत. तर आम्ही काय करतो, ज्यांना गरज असली
तर त्यांना आम्ही 1% म्हणा काही म्हणा, म्हणजे त्यांना आम्ही त्या याच्याने आम्ही त्यांना पैशाचं वाटप करतो. म्हणजे कोणतेही कार्य आलं, आता माझ्यावरच अशी वेळ आली होती की माझ्या साहेबांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि मला पैशाची गरज होती. तर माझ्या सगळ्या लेडीजनी मिळून गटातून तर दिले मला. माझी बीसी नसती लागलांना मला 1-1.5 लाखांची मदत केली. तर ही मदत खूप महत्वाची आहे. म्हणजे समाजात ही महत्वाची मदत आहे आपल्याला. आपलं हे बचत गट आहे, तर त्यांच्या कोणाच्याही आर्थिक परिस्थिती, कोणाच्या विद्यार्थ्यांची फी भरायची आहे समजा, तर म्हणजे हा खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. आपला जो साक्षात्कार आहे ताई, हे आपले केशवराव मानकर साहेबाकडेही जाणार आहे, ठीक आहे, खामगाव. तर त्यांच्यासाठी ते आपले मोठे भाऊ आहेत. तर तुम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत आपण काय संदेश देणार केशवराव मानकर साहेबासाठी? केशवराव मानकर तर सामाजिक कार्य करतच आहेत. आपले मोठे बंधू आहेत ते. माझे मोठे बंधू आहेत म्हणून नाही, त्यांनी देखील म्हणजे आमगावला जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये त्यांनी देखील एक वेळ अशी होती की सामूहिक विवाहाचे खूप आयोजन केलेले आहे त्यांनी आणि स्वबळावर केलेलं आहे. म्हणजे आणि तिथल्या लोकांनी पण त्यांना खूप मदत केली आहे. म्हणजे मदत तिथले म्हणजे व्यापारी वर्ग तिथला खरंच चांगला आहे आमगावचा ना, खरंच मदत करतात. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण कसं असते ना, काही काही गोष्टीमध्ये म्हणजे पुढे जाऊ शकत नाही, असा असा भाग आहे तो. नाहीतर ते आपल्याला मदत करण्याला. ताई, आपल्या एक समाज भवनासाठी आपल्या संघटनेकडून आपल्या नेतृत्वात एक नागपूर बेसामध्ये एक प्लॉट आहे, तिथं आपण एक समाज भवन उभारण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे सगळ्यांनी. एक भविष्यासाठी नाही का, म्हणजे आपल्या समाजाचे जे मुलं आहेत मुली आहेत त्यांच्या शिक्षणासाठी. तर त्याच्याबद्दल आपण ताई काय सांगाल? आम्ही समाज भवनाचं म्हणजे धुरा तर ठेवलेली आहे, भूमिपूजन देखील झालेलं आहे. ते 1700 स्क्वेअर फूट प्लॉट आहे तो आणि आजूबाजूचा ते परिसर देणार आहे, तर ते जवळजवळ 3000 पर्यंत जाईल ते. पण आम्हाला नियमानुसार आम्हाला 1700 वरच बांधकाम हे करायचं आहे. म्हणजे आम्हाला नियमाच्या बाहेर जायचं नाही आणि बाहेरचा जो परिसर आहे तो आम्ही बाकीच्या कार्यासाठी वापरू. म्हणजे आम्हाला हेच म्हणायचं आहे की आमचा हा मुख्य ध्येय हाच आहे की आम्ही म्हणजे एवढ्या परिश्रमातून आम्ही प्लॉटसाठी पैसा गोळा केला आणि आमच्या लोकांनी, आमच्या कलार समाजाच्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली. कलार समाजाच्याच नाही, आम्हाला इतर लोकांनी देखील मदत केलेली आहे. म्हणजे त्यांचं खूप खूप आभार. ज्या लोकांनी आम्हाला मदत केली ना, खूप खूप आभार. आता आमची एवढीच इच्छा आहे की आम्ही तिथे सभागृह आणि वसतिगृह बांधावं आणि त्यासाठी मला समाजातील लोकांना पण आवाहन करायचं आहे की तुम्ही फुल नाही तर फुलाची पाकळी आम्हाला मदत करा आणि आमचं म्हणजे जो कार्य आहे वसतिगृह आहे गरीब पोरांसाठी, तर तो पूर्ण होऊ द्या. आणि एक मला म्हणायचं आहे, आपल्या सामाजिक तर आहे पण राजकीय लोकांना पण मला सांगायचं आहे कडकडून. आम्ही खूप लोकांकडे गेलेलो आहोत, आमचे पत्रक सगळ्या आमदारांपर्यंत, खासदारांपर्यंत, प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत गेलेलं आहे. पण काही काही लोकांनी अजिबात प्रसिद्धी आम्हाला होकार दिले नाही त्यांनी. नाही असं नाही, म्हणजे नाही असं नाही, आम्हाला मदत करतील ते. पण आम्हाला कडकडून हेच म्हणायचं आहे का आता आम्हाला सँक्शन झालेलं आहे आमच्या प्लॉटचं ना, आम्हाला बांधकाम करायचंच आहे. आता पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आम्हाला तयार करायचंच आहे. म्हणजे तर तुम्हाला कडकडून विनंती आहे माझ्या राजकारणी बांधवांना, मी तुम्हाला हात जोडून नमस्कार करते की तुम्ही आम्हाला मदत करा. माझं हेच आव्हान समजा या माझ्या इंटरव्ह्यू मधून की मी घरापर्यंत तर पोहोचेल घरापर्यंत. फक्त पण तुम्हाला एवढी विनंती आहे माझी की तुम्ही आमच्या ह्या कार्याला हातभार लावा आणि मदत करा. धन्यवाद साहेब. बहुत बहुत धन्यवाद दीदी। तो आप देख रहे थे, हमारे साथ में थे सौ वीना गजानन पटले जी, जो कि नागपुर से एक महिला है जो सामाजिक कार्य करता है और ना कि सिर्फ अपने कलार समाज कल्चरली समाज के लिए लड़ती है, अपने पूरे कम्युनिटी के लिए तो इनका काम साक्षात्कार के रूप में रहता ही है, लेकिन अदर समाज के लिए भी इन्होंने अपना योगदान और अपना अमूल्य समय, महिलाएं होते हुए भी, मतलब घर की जिम्मेदारी होते हुए भी, और आज इनकी उम्र है 65 वर्ष। 65 वर्ष होने के बावजूद अपने परिवार, अपने बाल बच्चे, अपने हस्बैंड, अपने सबको, अपने नाती नतरों के साथ में देखते हुए भी ये समाज सेवा में लगे हुए, ये एक बहुत बड़ी उपलब्धि है। और हमारे तरफ से पूरे संपूर्ण इंडियन हेडलाइन न्यूज की संपूर्ण टीम की ओर से हम आपको बधाई देते हैं। धन्यवाद। और आपने हमको अपना अमूल्य समय दिया है साक्षात्कार के रूप में, और हम चाहते हैं कि हमारे चैनल के माध्यम से पूरे संपूर्ण भारत वर्ष में ये आपका संदेश, जो मैसेज है, सभी को जाए और इसके ऊपर लोग इसको देखकर पढ़कर कुछ आगे जो भी इनकी इच्छा हो वो करे।
बहुत बहुत धन्यवाद दीदी, बहुत बहुत धन्यवाद। थँक्यू.